नमस्कार मित्रांनो, आय होप राज्य सेवा पूर्व परीक्षेचा अभ्यास तुमचा छानपैकी चालू असेल आणि एक महिनाभराचा जो काही कालावधी आपल्याला वाढवून भेटला आहे अभ्यासासाठी पॉझिटिव्हलीच आपण त्याकडे पाहिलं पाहिजे. तर त्या दरम्यान अजून कसा इफेक्टिव्हली अभ्यास आपल्याला करता येईल आणि जी काही पहिला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा मेन्सचा आपला अटेम्प्ट असणार आहे तर त्या अँगलने सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण काही गोष्टी बोलणार आहोत. सो इथे आज टायटल एकदम एक सेंटेन्सच ठेवलं मी मुद्दाम थंबनेल. दरवेळेस आपण या विषयावरती बोललेलो आहे इव्हेंच्युअली गेल्या 3-4 वर्षांमध्ये. दरवेळेस राज्यसेवा पूर्व परीक्षा होतं ना किंवा काही वेळेस कंबाईनच्या एक्झामसाठी पण आपण की काय युनिक वेने आपण त्या एक्झामला अप्रोच करायला हवं किंवा या आधीपर्यंत आपण केलेल्या स्ट्रॅटेजीज केलेलं प्लॅनिंग आणि त्याच्यात काहीतरी इम्प्रूव्हमेंट म्हणून दरवेळेस काही नवीन करतील तर अशा अँगलला आपण कायम बोललेलो आहे. तर आत्तापर्यंत केलेल्या गोष्टींचा एक क्रक्स म्हणून आपण हा व्हिडिओ पाहणार आहोत आणि जे काही एक म्हणजे आपण म्हणूया की 1% म्हणा किंवा 10% म्हणा जे चान्सेस एक्झिस्ट करत आहेत की जसा मेन्सचा त्यांनी पॅटर्न बदलण्यासाठी आपल्याला सिलेबस दिलेला आहे डिस्क्रिप्टिव्हचा तसा खूप मुलांमध्ये काय म्हणता येईल की भीतीचं वातावरण आहे काही जणांमध्ये किंवा काही जण आपण म्हणूया की त्याच्याकडे काय निगेटिव्हली पाहत आहेत की सपोज पूर्व परीक्षेचे जे GS आणि CSAT आहे तर त्याचासुद्धा क्वेश्चन फॉर्मॅट म्हणा ॲटलिस्ट किंवा क्वेश्चन स्ट्रक्चरिंग सिलेबसच्या कोणत्या पॉईंटवरती प्रश्न येतो हे जर बदललं अचानक तर आपल्याला नवीनच पॅटर्न समोर येईल की काय प्रिलिम्सचा सुद्धा. म्हणजे CSAT जेव्हापासून आपलं क्वालिफाईंग झालं तर अपेक्षित असं होतं की क्वालिफाईंग पेपरचे क्वेश्चनचं फॉर्मॅट बदलावं. ओके, आता हे का अपेक्षित होतं की तो क्वालिफाय करायचा आहे तर तो क्वालिफाईंग आहे की नाही यासाठी त्याचं सेट ऑफ क्वेश्चन्स बदलायला हवा असं अपेक्षा होती आयोगाकडनं. बट गेले 3 वर्ष आयोगाने असं काही चेंज केलेलं नाही आहे. सो लेट्स होप की ह्या वर्षी पण म्हणजे आपल्यासाठी हे चांगलंच आहे. आपल्यासाठी म्हणजे ज्यांनी आतापर्यंत त्याच पॅटर्नचे राज्यसेवा पूर्व परीक्षा दिले त्यांच्यासाठी तो जो काय 200 मार्कांचा पेपर आहे तो क्वालिफाय करणं सध्या सोपं आहे. पण यदा कदाचित समजा जो UPSCसाठी CSAT क्वालिफाईंग पेपर आहे त्याचं जे फॉर्मॅट म्हणतो मी पुन्हा एकदा मी म्हणतोय की डिफिकल्टी लेवल हा शब्द आपण वापरत नाही येते. फॉर्मॅट म्हणजे काय की आपल्याकडे जे एका पॅसेजवरती 5 क्वेश्चन्स आणि तो सुद्धा आपल्याला इझी वाटतो पॅसेज आणि त्यानंतर आपले जे मॅथ्स रिझनिंगचे म्हणजे क्वांट असेल किंवा लॉजिकल रिझनिंग असेल त्याचे काही क्वेश्चन आणि मग डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन तर हे सोडून जर न्यूमरिक म्हणजे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे प्रश्न जर वाढवले किंवा पॅसेजमध्ये जे UPSCच्या CSAT पेपरमध्ये एकच तुम्हाला छोटा पॅसेज असतो आणि त्याचं कॉम्प्रिहेन्शन करून तुम्हाला अंडरस्टँडिंग करून तुम्हाला त्याचा क्रक्स सांगायचा असतो तर असं कुठेतरी क्वेश्चन स्ट्रक्चरमध्ये चेंज दिसला तर आपण त्याला कसं सामोरं जायला पाहिजे हे पण आपण पाहूया. आणि GS पेपरमध्ये चेंज ऑफ पॅटर्न जर म्हटलं आपण तर MCQ फॉर्मिंगचा पॅटर्न बदलू शकतो इफ दे वॉन्ट आणि नाहीच बदलला तर वन्स अगेन आपण आतापर्यंत त्याच अँगलवरती अभ्यास केलेला आहे आणि तोच अभ्यास कसा कंटिन्यू करायचा ते आपण पुढे पाहणारच आहोत. तर काय होऊ शकतं की जे म्हणजे ज्या मुलांनी UPSCचे पेपर पाहिले असतील की ऑप्शन्स फ्रेमिंगमध्ये त्यांनी वेगवेगळे पॅटर्न असतात. ठीक आहे की ओनली 2 करेक्ट ओनली 3 करेक्ट किंवा मॅच द पेअरचे क्वेश्चन टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये देतात याच्यातले करेक्ट किती इनकरेक्ट किती. अचानक ड्रास्टिकली आपला म्हणजे भारताच्या भूगोलवरती नद्यांवरती प्रश्न विचारायचे आणि तो सोडून दिला डायरेक्ट प्राकृतिक भूगोल विचारायचे तो सोडून दिला आणि काहीतरी भलतंच राजकीय भूगोल वगैरे विचारत बसले ते असं होणार नाही. पण टाईप्स ऑफ जे आपण म्हणू ऑप्शन्स फ्रेमिंग आहे ते समजा बदललं तर त्यासाठी आपण तयार व्हायला हवं आणि डिफिकल्टी लेवल समजा एखाद्या दुसऱ्या विषयाची त्यांनी मागे पुढे केली तर त्यासाठी सुद्धा कुठेतरी ॲटलिस्ट माइंडसेटने तरी आपण तयार व्हायला हवं. म्हणून आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोड्याफार कामाच्या गोष्टी बोलणार आहोत. ठीक आहे, आणि आता इथे जरी मी कीवर्ड म्हटलं असला की ओनली स्ट्रॅटेजी तर असं काही नाही आहे की मी आता जे बोलेल किंवा आपण जे ठरवूयात तर तेच एकमेव सोल्युशन आहे. बट मला असं वाटतं की जे काही अनसर्टनिटी आहेत आपल्याकडं ह्या एक्झामबद्दल आणि त्यात आपल्याला वेळ वाढवून मिळालेला आहे तर ह्या कुठेतरी वर्कआउट कराव्यात आपण जेणेकरून आपला सॅटिस्फाईंग स्कोर येईल. आणि आता सॅटिस्फाईंग स्कोर किती राहिला आहे तर ह्याच्यावरती एक वेगळी चर्चा सुरू होऊ शकते. ठीक आहे, 2024चा जो काय आपला लेटेस्ट रिझल्ट लागला पूर्व परीक्षेचा तर 117.5 पर्यंत कट ऑफ आपल्याला पोहोचलेला आहे. ठीक आहे, जागांची संख्या पाहता आत्ता ह्या वर्षी ज्या आपल्या 150 अराउंड जागा आहेत तर पुन्हा एकदा आपल्याला जर बेसिक मॅथ्स रिझनिंग कळत असेल तर कुठेतरी तोच कट ऑफ चेस होईल असं खूप मुलांना वाटते. पण वन्स अगेन जर पेपर इझी आला तर तो कट ऑफ 120च्या पण पुढे जाईल. वी डोंट नो पेपर जास्तच अवघड आला तो कट ऑफ पुन्हा 100च्या घरात पण खेळेल. कट ऑफच्या बेसिसवरती मग मी किती अभ्यास करायला पाहिजे आणि मग मला पेपर कसा जावा याच्यात तर आपण पडणारच नाही आहे. बट लेट्स होप की आपण इतकं चांगलं प्रिपेअर असावं की फर्स्ट आन्सर की नाही जर आपल्याला 115 120 125 आणि त्याच्यावरचे मार्क जर आपण सेटल करू शकतोय तर मग ती सेकंड आन्सर की होणारे चेंजेस रद्द प्रश्न उत्तर बदल आणि ती अनामिक भीती कंटिन्युअस म्हणजे पुढचे पूर्व परीक्षा होऊन पुढचे 2-2.5 महिने निकाल लागेपर्यंत की मी मेन्सला क्वालिफाय होईल का. मला असं वाटतं की मी काठावर आहे आणि मला कुठून वाटतं मी काठावर आहे कारण की मग पुन्हा एकदा टेलिग्रामवरच्या चर्चा म्हणा किंवा मग तुमच्या मित्रमैत्रिणींमधल्या लायब्ररीतल्या चर्चा म्हणा तर याच्यात पडण्यापेक्षा आपण असं काही सिक्युअर स्ट्रॅटेजी बनवूया वाढून भेटलेल्या वेळेमध्ये फ्रस्ट्रेट न होता की जेणेकरून आपला तो कट ऑफच्या चर्चेच्या पुढेच
कायम आपला कट ऑफ राहील 115, 120, 125. ठीक आहे. सो त्याबद्दलच्या काही कामाच्या गोष्टी आपण पाहूया. आता त्याच्या आधी थोडंसं बॅकग्राऊंड म्हणून काय की म्हणजे मी काही दिवसांपूर्वी आय थिंक ऑगस्टमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवरती एक असा इनिशिएटिव्ह काहीतरी सुरू करेल यूट्यूबवरती, असं मी सांगितलं होतं. DYSP मॉडेल म्हणून आपण म्हटलं होतं की डेव्हलप युअर स्ट्रॉंग पॉईंट्स. ठीक आहे, असं त्याला आपण थीमलाईन दिली होती. आणि पूर्वपरीक्षेच्या MCQ बद्दल आणि त्यानंतर पूर्वपरीक्षा झाल्यानंतर जे आपल्याकडं मेन्ससाठी आयडियल UPSCच्या मेन्सच्या आतापर्यंत विचारलेल्या प्रश्नांचा थोडा सेट ऑफ क्वेश्चन्स आहे, तर त्याच्यावरती थॉट पॉन्डरिंग करून कसं आपल्याला आपल्या मेन्ससाठी अप्रोच करतील याच्यामध्ये इनिशिएटिव्ह सुरू करणार होतो. पण ट्रेनिंग शेड्यूल आणि डिस्ट्रिक्ट अटॅचमेंट, ऑफिस रुटीन ह्याच्यामुळं वेळ काही मॅनेज झाला नाही आणि पुण्यात येऊन पुन्हा स्टुडिओला येणं तर पॉसिबल झालंच नाही, त्यामुळे तो राहून गेला आपला. आता जर पेपर पुढे गेलेला आहे तर मी ट्राय करणार आहे ॲटलिस्ट स्क्रीन रेकॉर्डिंगवरती आपण काहीतरी पूर्वपरीक्षेच्या अँगलने हे जे आहे प्रिलिम्स प्रिसिजन जे मी म्हटले तर ते काय आहे ते आपण आत्तापर्यंत केलेल्या गोष्टीच आहेत त्या, पण त्याच्यावरती आपण पुन्हा एकदा पाहूया. आणि पूर्वपरीक्षेनंतर मुख्य परीक्षेसाठी पण यूट्यूबवरतीच मी पुन्हा एकदा म्हणते यूट्यूबवरती आपण कुठेतरी UPSCचा जो ट्रेंड आहे त्याच्यातले सेट ऑफ क्वेश्चन्स आपल्याला कसे रिफ्लेक्ट होऊ शकतात त्याच्यावरती आपण लक्ष देण्याचा प्रयत्न करणार आहे. याच्याबद्दल आपण इव्हेंच्युअली नंतर बोलूयाच. तर हे काय होतं आणि आपल्या व्हिडिओमध्ये आपण जे बोलणार आहे की DYSP मॉडेल काय होतं ते थोडक्यात एक्सप्लेन करेल का, कारण की जे मी म्हणतोय की ओनली स्ट्रॅटेजी यू नीड, तर ती काय आहे आता इथून पुढच्या काळामध्ये, तर त्याच्यावरती हेच की आत्तापर्यंत आपण ज्या बॅचेस वगैरे कंडक्ट करायचो याच्या आधी, ठीक आहे, तर तिथे आपण अजेंडा सेटिंग म्हणून एक फॉर्मॅट इंट्रोड्यूस केलेला, आपण ते घ्यायचो. त्यानंतर आता राज्यसभा मुख्य परीक्षा 24साठी आपण CPTPS बॅच लॉन्च केली होती, तर तिथे पण आपण ह्या गोष्टी वर्कआउट केल्या होत्या आणि त्याच धर्तीवरती आता हे DYSP मॉडेल आपण लॉन्च करतोय. तर हे काय होतं, तर आपण जेव्हा ज्यांनी आत्तापर्यंत आपल्या इनिशिएटिव्हमध्ये भाग घेतला असेल त्यांना माहीत असेल की अजेंडा सेटिंग फॉर रीडिंग म्हणजे आपण काय करायचं की अभ्यासाला बसायचं आहे, मला आता मला नोट्स वाचायच्या, कुणाच्या तरी मला पुस्तकं वाचायची आहेत किंवा आपल्या नाही तर दुसऱ्या कोणाच्या तरी बॅचेस करायच्या आहेत, तर रीडिंग करण्यासाठी किंवा शिकून घेण्यासाठी टीचिंग कोणच तर तुम्ही कंटेंट कन्झ्युम करण्यासाठी तुम्हाला अजेंडा सेटिंग केलं पाहिजे. म्हणजे अजेंडा म्हणजे काय की कोणतीही गोष्ट करण्यासाठी त्याचं काय प्लॅनिंग आहे, तुमचं काय स्ट्रक्चर तुम्ही ठरवताय, काय माइंड मॅप तुम्ही तयार करताय, तर ते कुठलं ठरवत होतं, तर आत्तापर्यंत त्या टॉपिकवरती म्हणजे त्या विषयावरती त्या टॉपिकवरती विचारलेले सेट ऑफ क्वेश्चन्स आणि त्याच्या पुढे जाऊन टॉपिक कोणता हे तर झालं, पण टाईप ऑफ क्वेश्चन सुद्धा आपण त्यात पाहिलेले की 1 2 3 4 म्हणजे 1 लाईनर प्रश्न येतोय, त्याच्यात कीवर्ड शोधायचा आहे की ABCD स्टेटमेंट येतंय, त्याच्यामध्ये मग ऑल ऑफ दाबो, नन ऑफ दाबो, मॅच द पेअर्स येते, करेक्ट शोधा, इनकरेक्ट शोधा, हे आपण त्यामध्ये कायम करायचो. याच्या PDFs पण आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहेत 2017 ते 23च्या पूर्वपरीक्षेच्या आपल्या चॅनलला आहेतच, ठीक आहे. त्या मी पुन्हा एकदा फॉरवर्ड करेल व्हिडिओसोबत. त्यानंतर जे CPTPS बॅच घेतलेलं त्यात आपली थीम तेच होती की कंटेंट प्लॅनिंग थ्रू PYQ, म्हणजे काय की PYQचा अभ्यास करून इथून पुढच्या क्वेश्चनसाठी म्हणजे ते एक मी एका ठिकाणी वाचले की PYQ जसं आपण पास्ट इयर क्वेश्चन बोलतो तसं FYQ एक नवीन ट्रेंड आला आहे आता, ठीक आहे, की फ्युचर इयर क्वेश्चन्स, तर ते आपण कशापैकी प्रिडिक्शन म्हणण्यापेक्षा आपण तिथे रीच कसं होऊ शकतो आत्तापर्यंत विचारल्या प्रश्नावरनं ते आपण घेतलेलं. आणि तसंच आता तुम्ही इथून पुढे अभ्यास करताना म्हणजे उरलेल्या वेळेमध्ये स्टॅग्नेशन येऊ न देता, फ्रस्ट्रेशन येऊ न देता की आता पेपर पुढे गेला आता माझा पुन्हा अभ्यास होईल का असं वगैरे हे न करता त्या थीमला कसं मेंटेन करता येईल. पीक तुमचा जो काय अभ्यासाचा पिरियड होता तर तो कसा की आत्तापर्यंत विचारलेल्या PYQ मधनं तुमचे स्ट्रॉंग पॉईंट शोधा, आत्तापर्यंत शोधले असतील तर त्याच्यावरतीच काम करा आणि तेच चांगले इफेक्टिव्हली करत राहा, नव्याने काही करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा नाही, ठीक आहे. आता हा झाला की आपला एक फॉर्मॅट मी बोललो की इथून पुढे अभ्यास करताना आपण काय करायला पाहिजे, ठीक आहे. आता आपण एक प्रॅक्टिकल पॉईंटवरती बोलूया, याच्यावरती जास्त कोणी बोलत नाही कारण की पुन्हा एकदा हा वादाचा मुद्दा आहे. सो कॉल्ड पॅटर्न चेंज झाला आहे आणि मग UPSCची मुलं राज्यसेवेचा पेपर देतील आणि मग ते पास होतील, मग आपल्या पोस्ट खातील, हे जे काही आपण सो कॉल्ड म्हणजे विनाकारण थोतांड माजून चर्चा करतो, तर त्याला कुठेतरी एक कन्स्ट्रक्टिव्ह मोड देण्यासाठी मी मुद्दाम हा पॉईंट डिस्कशनला घेतला की हायपोथेटिकली आपण असं समजूया की जे काही आता आणि पुन्हा आता प्रॅक्टिकल पण ह्याच्या मागे हा सुद्धा आहे की तुम्ही पाहिलं असेल टेलिग्रामवरती मेसेज फिरतो की मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी ऑलमोस्ट 50,000 ते 60,000 कमी फॉर्म अप्लाय झाले. अर्थात त्याचा आणि कट ऑफचा आणि अभ्यासाचा काही संबंध नसतो, हे आपण कायम पाहिलेलं आहे. पण काय म्हणायचं आहे मला ह्या अँगलच्या माध्यमात, आणि हा खूप प्रॅक्टिकल पॉईंट आहे आणि हा खरंच गरजेचा आहे तुमच्या अभ्यासासाठी समजून घेणं, तर त्यातने तुमची फिअर कमी होऊन जाईल. आता आपण म्हणूया की कोणत्या प्रकारचे स्टुडंट, आणि हा प्रकार हा शब्द मी कॅटेगरी हा जो बोलतोय, कॅटेगरी ऑफ स्टुडंट्स म्हणजे काय की कॅटेगरी ऑफ स्टुडंट म्हणजे काय, त्या मुलाचा आत्तापर्यंतचा अभ्यासाचा ट्रेंड काय राहिला त्याच्यानुसार आपण त्याचे गट पाडतोय, ठीक आहे. कॅटेगरी शब्दाचा अर्थ की गट काय आहे त्या मुलाचे, की तो कोणत्या परीक्षेचा अभ्यास किंवा कोणत्या ॲप्रोचवरती आत्तापर्यंत अभ्यास करत आला, अशा अँगलने जर आपण क्राऊड पाहिली तर आपल्याला कॉम्पिटिशनचं रिअल फील येईल आणि मग कळेल की आपण त्या कॉम्पिटिशनमध्ये कुठे स्टँड करतो आणि नक्कीच पॉझिटिव्ह आउटकम त्यात येईल. आपण म्हणूया की आत्तापर्यंत जी राज्यसेवा मुख्य परीक्षा व्हायची
ऑब्जेक्टिव्ह मेन्स व्हायची. तर जे म्हणजे 2000 आपण म्हणू ठीक आहे 12-13 पासून तर सुरुवात नाही करायला पाहिजे आपण, पण आपण म्हणू की 18-19 पासून ते कुठेतरी आता शेवटच्या 2400 मेन्सपर्यंत ज्या मुलांनी राज्यसेवा ऑब्जेक्टिव्हची मुख्य परीक्षा दिलेली, हा घटक का पाहायला मिळाला इथं महत्त्वाचा, कारण की ही अशी क्राऊड आहे ज्यांनी आतापर्यंत MCQ ओरिएंटेड अभ्यास केलेला आहे मुख्य परीक्षेचा. म्हणजेच काय हो, त्यांना MCQ सॉल्व्हिंग अप्रोचवरती होल्ड आहे. आपण इथे ते मेन्सला होते, ते इंटरव्ह्यूला होते का, त्यांना पोस्ट आहे का, पुढे जातच नाही आपण. ॲटलिस्ट दे हॅव अपिअर्ड फॉर मेन्स किंवा त्यांनी अभ्यास तरी केलेला आहे मेन्सचा आणि PYQचा. सो त्यांच्याकडे एक काय हत्यार आहे हो, किंवा ते कॉम्पिटिशनमध्ये कोणत्या स्ट्रॉंग पॉईंटने स्टँड करतात आहे ज्याच्यासोबत बाकीच्यांना कॉम्पिट करायचं आहे, की त्यांना MCQ सोडवण्याचा खूप जास्त अनुभव आहे, इन्क्लुडिंग मी. ठीक आहे, की पेपरवरती आपण जेव्हा बसतोय म्हणजे 2 तासात त्या, तर तिथे आपणच अभ्यास करून गेलेले, रिवाईज करून गेलेले जे टॉपिक्स आहेत, पॉईंट्स आहेत, त्याच्या पलीकडेही दुनियादारीच्या गोष्टी येणारच. मग त्याला फेस करताना कन्सिडरिंग की ज्याने फक्त आतापर्यंत आयुष्यात 100 किंवा 500 MCQ सोडवलेत, आणि कन्सिडर करा की ज्याने 5-7 वर्ष मेन्स दिली आहे. ठीक आहे, आतापर्यंत पोस्ट नाही, रिझल्ट नाही, पण त्याचा तो माइंडसेट आहे MCQसाठी की हा मला पूर्वपरीक्षेची भीती नाही आहे, कारण की मला MCQचा अप्रोच जमतो, मला तो पॅटर्न माहिती आहे. सो त्याच्यासोबत आपल्याला कॉम्पिट करायचं आणि तो नक्कीच त्या MCQ सॉल्व्हिंगच्या ट्रेंडमध्ये पुढे असणार आहे आपल्यापेक्षा. दुसरं काय म्हणूया आपण की UPSCचा आतापर्यंत अभ्यास केला होता, पूर्वपरीक्षेचा म्हणा किंवा मुख्य परीक्षेचा डिस्क्रिप्टिव्हचा त्यांनी अटेम्प्ट दिलेला आहे. ओके, म्हणजे मेन्स दिलेली आहे किंवा UPSCचा अभ्यास केलेला आहे. ते मुलंसुद्धा आपण म्हणतोय की राज्यसेवेची पूर्वपरीक्षा ह्या वर्षी चांगल्याने अभ्यास करून देतील का, कारण की मुख्य परीक्षेचा त्यांचा अभ्यास झालेला आहे इव्हेंच्युअल आतापर्यंत, किंवा काही जण ॲपियर आहेत. तर दे विल सी की हा चला इकडे पण राज्यसेवा मुख्य परीक्षा सेम सिलेबसवरती आहे, तर ॲटलिस्ट आपला अभ्यास झालेला आहे, तर आपण ते मेन्सला तर चांगल्याने फेस करू शकतो. ते पूर्वपरीक्षा पण आपले देणार आहेत. आणि मग इथेच आपल्या जे आत्ताचा व्हिडिओचा आपण म्हणू थीम आहे की DYSP, डेव्हलप युअर स्ट्रॉंग पॉईंट्स थ्रू PYQ. मग त्या मुलांसाठी जी राज्यसेवेची पूर्वपरीक्षेचा सेट ऑफ क्वेश्चन्स आहे, पॅटर्न ऑफ क्वेश्चन्स आहे, टॉपिक्स जे आहेत क्वेश्चनचे ते कुठेतरी डिफरंट आहेत जरा UPSCच्या पेपरमध्ये त्याच टॉपिकवरती येणाऱ्या प्रश्नांपेक्षा. फॉर एक्झाम्पल काय की पॉलिटीसारखा इझी विषय जर आपण पकडला तर UPSCला कन्सेप्च्युअल स्टेटमेंट ओरिएंटेड, ॲनालिटिकल ओरिएंटेड क्वेश्चन्स असतात, पण राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये बहुतांशी फॅक्ट्स बेस पण क्वेश्चन येतात. आर्टिकल्स आपल्याला खूप पाठ करायला लागतात. वेगवेगळे जे आपले आयोग, घटनात्मक आयोग, स्टॅच्युटरी आयोग, त्याच्या तारखा, त्याच्या स्थापनेच्या म्हणा किंवा पास कधी केला कायदा, त्याच्या अध्यक्ष, त्याच्या रिसेंटचे काही बदल, ह्या सगळ्या बऱ्यापैकी कुठेतरी डेटा ओरिएंटेड, फॅक्ट्स ओरिएंटेड गोष्टी आपल्या पेपरमध्ये क्वेश्चन्समध्ये जास्त रिफ्लेक्ट होतात. पण UPSCमध्ये त्याच सब्जेक्टला म्हणजे पॉलिटी असो, इकॉनॉमी असो, जिओग्राफी असो, कुठेतरी ॲनालिटिकल कन्सेप्च्युअल गोष्टी आहेत. मग त्या माइंडसेटने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला जेव्हा राज्यसेवेची पूर्वपरीक्षा अपिअर व्हायची, तर त्याने थोडा कुठेतरी त्याच्या अभ्यासामध्ये बदल करणं गरजेचं आहे. त्याला अचानकच पुस्तकं वेगळी नाही आणून अभ्यास करायचा आहे, बॅचेस नाही वेगळ्या करायचे ते. पण सपोज प्रिअम्बल तो विद्यार्थी वाचतोय, तर तिकडे तो ॲनालिटिकली वाचतोय, तर इथे त्याला फॅक्च्युअल थोडंसं ॲडिशन करायला लागणार आहे. हे त्याला कुठून समजणार आहे? वन्स अगेन डेव्हलप युअर स्ट्रॉंग पॉईंट्स थ्रू PYQ. ओके, त्याबद्दल पुढे बोलूच आपण. तिसरा एक आपण म्हणूया चंक ऑफ क्राऊड काय आहे की आतापर्यंत आपण असं म्हणूया की राज्यसेवेचे पूर्व मुख्य ते कधी क्वालिफाय होऊन त्याच्यावरती सिरियसली वर्क त्यांनी नाही केले, परंतु कंबाईनचे जे ग्रुप B आणि C ची मेन्स एक्झाम आहे, मेन्स म्हणतोय मी वन्स अगेन की ते अपिअर झालेत. हे मी पुन्हा मेन्स का म्हणतोय की प्रिलिमिंगच्या क्वेश्चनचा फॉर्मॅट आणि मेन्सच्या क्वेश्चनचा फॉर्मॅट, किंवा आपण म्हणूया की मेन्सचे 2 पेपर, ग्रामर पण, कंबाईनच्या पेपर 2 मध्ये सर्व GS पण एकत्र असतं, तो अभ्यास तेवढ्या स्पॅनमध्ये करून प्लस MCQ सॉल्व्हिंग अप्रोच डेव्हलप करून जर एखादा विद्यार्थी त्या एक्झामला अपिअर झालाय, तर त्याचा कुठेतरी माइंडसेट चांगला डेव्हलप झालाय. एक्झाम म्हणजे आपण म्हणू की पेपर अटेम्प्टसाठी. सो असा कुठेतरी एक क्राऊड आहे जो आता हा पेपर देईल आपला. आणि मग हे खाली आपण वेगळ्याने का लिहिलं मी की हे आपण असं बोललं की ज्यांना एक्झामचा अनुभव आहे किंवा काय म्हणूया की आपण त्यांचं प्रिपरेशनचा स्पॅन मोठा आहे. आता खाली काय मी म्हटलं की राज्यसेवा ऑब्जेक्टिव्ह प्रिपेरिंग म्हणजे काय की जे फक्त आतापर्यंत राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेचा अभ्यास करत होते, मे बी आपण म्हणूया की त्यांच्या काही चुका झाल्या असतील किंवा काय अप्रोच बदलला असेल, त्यांचा एक्झामपर्यंत पोहोचण्याचं त्यांची मानसिकता नसेल, तर त्यांनी मेन्स नसतील अपिअर झाले, पण राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा 2-3 वर्षापासून ते अभ्यास करतात. आणि मग इव्हेंच्युअली जेव्हा कधी आपला डिसिजन आला आहे की 25 पासून ऑब्जेक्टिव्हचा पॅटर्न संपून डिस्क्रिप्टिव्हचा पॅटर्न येईल, त्यांनी मे बी क्लासेस वगैरे मेन्सचे किंवा अभ्यास म्हणा, त्याचं काहीतरी गायडन्स म्हणा केलं असेल डिस्क्रिप्टिव्हचं, परंतु ते राज्यसेवा ऑब्जेक्टिव्हचाच फक्त अभ्यास करतात. आणि ते सगळ्यात शेवटचं काय की पूर्ण नवीन क्राऊड आपण म्हणूया, असं की कुणी हा व्हिडिओ असं पाहते की ज्याला आतापर्यंत गंधच नाही आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा पूर्व, कंबाईन पूर्व मुख्य काय होतं, आणि ही सिरियसली स्टडिंग की हा येस डिस्क्रिप्टिव्ह मेन्सचा मी आतापर्यंत अभ्यास केलाय, आता त्याची पूर्वपरीक्षा आहे, तर मी फक्त आता पूर्वपरीक्षेचा अभ्यास करतोय. आता वन्स अगेन ह्याच्यावरती आपण आता हे काही पॉईंट्स पाहिले. आता ह्याचं काय रिलेव्हन्स आहे आपल्या 9 नोव्हेंबरच्या पेपरसाठी किंवा आपल्या कॉम्पिटिशनमध्ये हे काय मॅटर करतं, तर मी पुन्हा एकदा बोलतोय की
राज्यसेवा पूर्व परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह उरली, मुख्य परीक्षा आता डिस्क्रिप्टिव्ह झाली. हे दोन्ही पूर्ण वेगळ्या अप्रोचने सामोरं जायचं आहे. इथे तुम्ही कोणत्या मानसिकतेने अभ्यास करणार आहे आणि पेपरमध्ये काय तुम्ही लिहिणार आहे आणि कुठे काय सोडवणार आहे हे पूर्ण डिफरंट आहे. सो फक्त MCQ कुठे उरले तुम्हाला पूर्व परीक्षेला. पण हे पूर्व परीक्षेला फक्त MCQ जरी आपण बोलत असलं तरी याच्या आधी भले मोठे MCQ कुठं होते, राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला किंवा कन्सिडर करा की कंबाईनच्या मुख्य परीक्षेला अजून पण आहेत. सो सांगण्याचा पहिला मुद्दा काय येतो इथं की MCQ सोडवण्याचा अनुभव हा ज्या मुलाला जास्त आहे, ज्याने त्याच्यावरती वर्कआउट केलेला आहे, मग ठीक आहे त्याने मेन्स नाही दिलेले, त्याने मेन्सचा अभ्यास नाही केलेला, याचा अर्थ असा बिलकुल होत नाही आता की राज्यसेवा मुख्य परीक्षेचे जुने प्रश्न सोडवायचे. पण ॲटलिस्ट तुम्ही टेस्ट सिरीज तरी अटेम्प्ट करत आहात का चांगल्या, किंवा नाहीच काही तर राज्यसेवा पूर्व परीक्षेचे पेपर तरी चांगल्याने सोडवलेत का आतापर्यंतचे. ओके, आणि मग त्याच्या पलीकडे तुमच्या मनावरती की त्या टॉपिकवरती राज्यसेवा मुख्य परीक्षेला आलेले प्रश्न तुम्ही अप्रोच केलेत का. सगळ्या विषयांचं नाही, वन्स अगेन हिस्ट्रीसारख्या विषयामध्ये अजून डीपमध्ये जायची गरज नाही तुम्हाला, कारण की हिस्ट्रीचा मेन्सचा सिलेबस खूप ब्रॉड होता. पूर्व परीक्षेला एन्शियंट, मिडिवल, मॉडर्न एकत्र आहे. सो तिथे तुम्हाला त्या डीपमध्ये जायची गरज नाही. पण पॉलिटीमध्ये झालं, जॉग्रफीमध्ये झालं, इकॉनॉमीमध्ये जे पूर्व परीक्षेला टॉपिक्स आहेत, आता डेव्हलपमेंटल इकॉनॉमिक्स आपल्याला आहे, ओके, सर्वसमावेशक विकास म्हणा किंवा मग विकास आणि वृद्धी त्यातला फरक, याच्यावरती राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या GS4 मध्ये खूप सारे थिंकर्स होते, थिअरीज होत्या, त्याच्यावरती राज्यसेवा मेन्सचे खूप सारे PYQ अवेलेबल आहे. ते जर तुम्ही अटेम्प्ट करताय तर तुम्हाला पुन्हा एकदा त्या एक्झाममध्ये क्वेश्चन सोडवण्याची मानसिकता तयार होईल आणि तुमची भीती वजा होऊन जाईल. आणि पुन्हा एकदा आत्तापर्यंत राज्यसेवेचा अभ्यास न केलेल्या मुलांना सुद्धा एक सेट ऑफ क्वेश्चन जास्त मिळून जातील, ज्याच्यावरतीच त्यांना वर्कआउट करायचे, रॅदर दॅन की रॅन्डम कोणत्याही नोट, शॉर्टकटच्या बॅचेस, रिव्हिजन बॅचेस याच्यावर ह्या ऐकून कन्झ्युम करून फक्त सिडो कुठंतरी कॉन्फिडन्समध्ये तुम्हाला जायचं की नाही आता मी सगळं केलंय, मी आता सगळं ऐकलं आणि मग मी होऊनच जाईल अटेम्प्ट, ओके, मी पासच होऊन जाईल. असं करण्यापेक्षा आपल्याकडे तो कुठेतरी सेट ऑफ क्वेश्चन्स अवेलेबल आहे. आणि तिसरा याच्यातला कन्क्लुडिंग मुद्दा काय येतोय की कॉम्पिटिशन काय हे समजून घ्या. विनाकारण पॅनिकमध्ये नाही आता नवीन पॅटर्न आला आणि माझं काय होतच नसतं, किंवा मग UPSCच्या आत्तापर्यंत अभ्यास करा मुलांचा पण काही काय नाही, ही लईच फॅक्च्युअल एक्झाम आहे, आता काय करायचं आणि कसं करायचं, असं काही नाही आहे. प्रॅक्टिकल वर्कआउट पेजवरती हे सगळे जर तुम्ही आत्तापर्यंतचे पॉईंट्स लिहिले तर तुम्हालाही कळेल की कॉम्पिटिशन कुठे स्टँड करते, आपण त्या कॉम्पिटिशनमध्ये कोणत्या पॉईंटला स्टँड करतो, आणि जर खरंच आपण त्या कॉम्पिटिशनमध्ये मागे असू तर त्याला चेस करण्यासाठीचे काही मुद्दे आपल्याला पुन्हा एकदा आपल्यामध्ये ॲडिशन म्हणून करायला लागणार आहेत. ठीक आहे, तर आता हे झालं की एक आपण बॅकग्राऊंड तयार केलं की अभ्यास करायचा आहे आपल्याला, तर तो कोणत्या थीमवरती झाला पाहिजे. आणि आता हा जो काही अजेंडा सेटिंग मला मी म्हणलं की कंटेंट प्लॅनिंग थ्रू PYQ किंवा आता DYSP मॉड्यूल, तर याचा तुम्ही तुमच्या सेल्फ लेवलला कसा फायदा केला पाहिजे. माझ्या साईडने शक्य झालं तर मी पुन्हा एकदा प्रत्येक विषयाचा एक तरी व्हिडिओ ॲटलिस्ट करणारच आहे. तर सगळ्यात पहिला मुद्दा काय येतो याच्यामध्ये की तुमचे जे ओरिजिनल PYQचे सेट आहेत ना, म्हणजे प्रिंटआउट आपण म्हणू साध्या भाषेत की ओरिजिनल पेपर प्रिंटआउट आधीचं तुम्ही मारलेलं आहे, तर त्याच्यावरती तुम्ही खूप काम केलेलं पाहिजे. आता खूप काम केलं पाहिजे म्हणजे काय, तर पुन्हा एकदा त्याच गोष्टी ज्या आपण इव्हेंच्युअली प्रत्येक सब्जेक्ट वाईज बोलू. म्हणजे सपोज आता पहिला विषय आपण जर घेतला की समजा पॉलिटीचा विषय आपण घेऊया, की पॉलिटीचा आता तुम्हाला उर्वरित वेळेमध्ये महिनाभर आपण म्हणू, ठीक आहे, 9 नोव्हेंबरला पेपर आहे, पण दिवाळीचा तुमचा सगळा 7 दिवसांचा कालावधी जर वजा केला लाडू चिवडा खायचा तर ठीक आहे, 1 महिना आपण असं जर बोललं, समजा पॉलिटी या विषयासाठी तुम्ही वर्कआउट करताय आणि आता तुम्ही रिव्हिजनच करताय असं समजा की ठीक आहे, किंवा तुम्ही अभ्यास करताय किंवा तुम्ही कोणाची बॅच लावताय. आता पॉलिटीसारख्या विषयाला तुम्ही आत्तापर्यंतचे पेपर पाहिले, त्याच्यातनं पहिली गोष्ट तुम्हाला काय कळायला पाहिजे की ॲटलिस्ट कोणत्या अशा टॉपिक्स आहेत जे जास्त इंटेन्सिटीने, जास्त प्रॉबॅबिलिटीने रिपीट होतात. सो रिपीट होणारे टॉपिक कोणते, ओके, हे आपण प्रत्येक सब्जेक्ट वाईज पाहूयात शक्य होईल तेवढ्या वेळेमध्ये. बट तुम्ही तुमच्या लेवलला काय पाहिलं पाहिजे की रिपीट होणारा टॉपिक कोणता आहे. म्हणजे सपोज आपण काय म्हणूया की पूर्व परीक्षेचा जर आपण म्हणजे एक गेल्या 10-12 वर्षाचे पेपर पाहिले तर आपण असं म्हणू की कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली आणि त्याच्या रिलेटेड वेगवेगळ्या डेट्स, वेगवेगळ्या समित्या, हे बऱ्यापैकी चान्सेस आहेत. दरवर्षी तोच क्वेश्चन, तेच ऑप्शन्स, तोच क्वेश्चन, तेच ऑप्शन्स, फक्त फॉर्मॅट वेगळं. कधी वन लायनर विचारतील, कधी चूक काय जोडी विचारतील, कधी ABCD विचारतील, याच्यातलं चूक काय विचारतील, कधी ABCD विचारतील, खालीलपैकी सिलेक्ट करा विचारतील. टाईप ऑफ क्वेश्चन हा दुसरा मुद्दा झालाच आहे आपला, ओके. म्हणजे टॉपिक ऑफ क्वेश्चन आणि टाईप ऑफ क्वेश्चन हे दोन हे दोन कीवर्ड्स तर तुम्ही विसरूच नका. टॉपिक ऑफ क्वेश्चन आणि टाईप ऑफ क्वेश्चन ह्या दोन्हीवरती तुम्हाला खेळायचं आहे प्रत्येक टॉपिकला. मग रिपीट कोणते होतात पहिलं आपण पाहिलं, किंवा दुसरा अजून कोणता रिपीटचा मुद्दा आपण जर पाहिला तर आपण राष्ट्रपती आणि राज्यपाल यांचे जे कार्य आहे त्या ओरिएंटेड प्रश्न बऱ्यापैकी रिपीट होतात. आणि मग संस्थांमध्ये जर गेला आपण तर विशिष्ट संस्थात की इलेक्शन कमिशन, CAG, ओके, याच्यावरती जास्त प्रोबॅबिलिटी क्वेश्चन यायचे. आणि कॉन्स्टिट्युशनल वगळता इतर जर बॉडीज पाहिल्या तर मग आपलं ह्युमन राईट्स कमिशन, इन्फॉर्मेशन कमिशन, आता मागच्याच वर्षी CIC वरती 2 प्रश्न विचारले त्यांनी. सो हे
रिपीट होणारे आधी टॉपिक शोधले पाहिजे आणि मग त्याच्यानंतर उरलेले टॉपिक काय की जे रिपीट होत नाही आहेत पण 2-3 वर्षांनी 1-2 वर्षांनी ते येतात आहे, म्हणजे काय तर त्याचा हिट रेशिओ जास्त आहे, इग्नोर नाही करू शकत आपण. आणि मग तिसरा टॉपिक कोणता उरतो की जे आत्तापर्यंत नाही आलेले आहेत पण मग अभ्यास करताना जे आपल्या गलती काय आतापर्यंत हे जेव्हा आलेत ह्याच्या आजूबाजूचाच हा टॉपिक आहे, आतापर्यंत नाही विचारला पण आता येऊ शकतो, मग तो प्रिडिक्ट करता तुम्हाला येतो. किंवा ह्याच टॉपिकवरती आतापर्यंत असा प्रश्न आलाय पण हा याच्यातला एरिया ऑफ क्वेश्चन विचारलेला नाही अजून त्यांनी, मग आता हा ह्या वर्षी येऊ शकतो बरं का. हा तुमच्याच लेवलला तुमचं हे अनालिसिस झालं पाहिजे, त्यासाठी टीचरच पाहिजे क्लासच पाहिजे असं काही नाही आहे. बट याच्यावरती होल्ड आला आणि टॉपिक आणि टाईप ऑफ क्वेश्चन ह्या 2 कॅटेगरीवरती जर तुमचा होल्ड आला तर तुम्ही त्याच्यातनं तरून जाणार आहे. दुसरा विषय सपोज जर आपण पाहिला की इकॉनॉमी आपण पाहिलं, ठीक आहे. आता इकॉनॉमी या विषयासाठी आपण काय करतो की कोणतं तरी एखादं पुस्तक पूर्णपणे फॉलो करायचा प्रयत्न करतो. मग कोळंबे सरांचं पुस्तक किंवा देसले सरांचं पुस्तक बऱ्यापैकी क्राऊड फॉलो करते. ओके, म्हणजे शिकवताना पण आम्ही त्याच पुस्तकांचा अभ्यास करून शिकवतो ऑब्व्हियस आहे. पण आता सपोज एखादा पूर्णच आपण म्हणू की नवखा विद्यार्थी तो पेपरला जातो, तो काय म्हणणार हा इकॉनॉमीचा विषय पूर्वपरीक्षेला आणि हे पुस्तक आहे, मला हे पुस्तक पाठ करायचे, अरे बापरे हे किती मोठं पुस्तक आहे. पण तेच टाईप ऑफ क्वेश्चन आणि टॉपिक ऑफ क्वेश्चन ह्याचा ॲनालिसिस करायला विद्यार्थी काय म्हणेल, अरे राज्यसेवा पूर्वपरीक्षेला संपूर्ण इकॉनॉमीच नाहीच आहे, राज्यसेवा पूर्वपरीक्षेला फक्त विकासात्मक इकॉनॉमी आहे. मग तो पुन्हा एकदा काय करेल की टॉपिक शोधेल आणि टॉपिकमध्ये तो काय लिहिल, त्याला जे सापडली की अरे नॅशनल इन्कमवरती प्रश्न आहे दरवर्षी, इंडिकेटर्स आहेत वेगवेगळ्या सिलेबसमध्ये आपल्या ह्युमन राईट्सच्या त्याच्यावरती प्रश्न आहे दरवर्षी, दारिद्र्याच्या समित्या आहेत त्याच्यावरती प्रश्न आहे दरवर्षी, सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या वेगवेगळ्या परिषदा, वेगवेगळे SDG MDG याच्यावरती प्रश्न आहेत. आपल्याला इथे कुठे उद्योग टॉपिक रँडम आले अभिदूषण समिती म्हणून काय लगेच घाबरून नाही जायचं हो. उद्योग टॉपिक, परकीय व्यापार टॉपिक, एखाद्या वर्षी कुठेतरी गॅट WTOच्या संस्थात्मक प्रश्न, कार्यात्मक प्रश्न आहेत ते पण फॅक्च्युअल नाही आहेत, असा आला म्हणून काय सगळंच पाठ नाही करायचं. LPGवरती प्रश्न आला तर LPGचा अर्थ काय, LPGचे 2 डिमांड साईड आणि सप्लाय साईड मेजर्स काय, तिथपर्यंतचा अर्थ सीमित होतोय. मग हे त्याला एकदा डोक्यात कळलं की त्याची ती फिअर मिस आउट होऊन जाते मार्केटमधली की अरे हे पण पुस्तक, ही पण बॅच, ह्या पण नोट्स, हे पण 1 डे, हे पण 5 डे, हे मग मिस होऊन जातं. ठीक आहे. सो हे न करता पुन्हा एकदा ते मुद्दाम मी परत सेपरेट पेजवरती 2 शब्द मी परत लिहितोय, PYQ पाहायचे मी त्यात हेल्प करणारच आहे. म्हणजे 4-5 विषयांतर आपलं होऊनच जाईल. हिस्ट्री आणि करंट अफेअर्सला मोस्टली मी नाही घेणार कारण यू नो की माझं त्यावरती तेवढा होल्ड आहे. बाकीच्या 5 विषयांना आपण घेऊया की PYQ पाहायचेत. म्हणजे आता उरलेल्या वेळेमध्ये मी म्हणतोय आणि इथून पुढे आयुष्यात कधी अभ्यास करताना हा व्हिडिओ नंतर पण कोणी पाहतोय तर त्याने पण हे नक्कीच फॉलो करावं. PYQ पाहिजेत आणि त्यातनं 2 गोष्टी कटाक्षाने ऑब्झर्व करायच्यात. म्हणजे तुमचा तो पॉलिटीचा विषय, इकॉनॉमीचा जो काही विषय, त्या विषयामध्ये टॉपिक्स कोणते जे मग असे आपण पाहिले रिपीट होत आहेत, 2-3 वर्षातनं हिट होत आहेत किंवा आतापर्यंत आले नाही आणि येऊ शकतात. आणि दुसरं म्हणजे टाईप ऑफ क्वेश्चन पाहायचं. हे बऱ्यापैकी मुलं इग्नोर करतात. आणि जे मी व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो, जी भीती आता आपल्या मनामध्ये ओके साशंकता आहे की समजा टाईप ऑफ क्वेश्चन्स, फॉर्मॅट ऑफ क्वेश्चन्स बदलला आणि UPSC पूर्वपरीक्षेसारखे जर क्वेश्चन्स आले की किती करेक्ट आहेत वरचे सांगा, मग ABCDला कुठं उडवताना घेऊन जाताना चेंज करता, तिथं काय लॉजिक आणि इलिमिनेशन उरलंच नाही. मी कायम बोलत आलेलो आहे की इलिमिनेशन मेथड जी आहे साध्या भाषेत ओके त्यालाच मग तुम्ही लॉजिक, ट्रिप्स, टिक्स, अजेंडा, अप्रोच काही दुनियादारी म्हणा, तर हे डार्क सिक्रेट आहे. सिक्रेट म्हणण्यापेक्षा डार्क ट्रूथ आहे कोणत्याही MCQ एक्झामचं. बट आपण त्या डिनाय करू शकत नाही, आपण त्या कॉम्पिटिशनचा भाग आहोत, याच्यावरती आपल्याला वर्कआउट करायचं आहे. पण समजा एक्झामिनरने प्रश्नच असा बदलला की तू इलिमिनेशनच करू नाही शकत भाऊ, म्हणजे 4 जोड्या दिल्या खाली AB, ACD, BCD होतं तर आपण खेळत होतो, पण वरच्या किती जोड्या चुकीच्या आहेत सांग, 1 चुकीची, 2 चुकीची, 3 चुकीच्या, सर्व चुकीच्या. आता तू काय इलिमिनेशन करणार, मग तुला अभ्यासावर होल्ड लागतो. तिथे येतो तुमचा टॉपिक ऑफ क्वेश्चन. आणि टाईप ऑफ क्वेश्चनवरती तुम्ही कधी तरून जाणार आहे, ABCD दिले मग तुम्ही इलिमिनेशन करता किंवा 1 2 3 4 दिले आणि तुम्हाला माहिती आहे की याच्यापैकी मोस्ट ॲक्युरेट काय असू शकतं किंवा ॲटलिस्ट चुकीचं काय आहे, मग ते तुम्ही इलिमिनेशन करू शकता. सो ह्या सगळ्या फील्डवरती तुम्ही जर खेळत आहात तरच तुम्ही ह्या पेपरमधनं तरून जाणार आहात. कारण की हा जो काय कट ऑफ होता आणि ह्याची जी आपण भीती सगळ्यांनी मनात भरली होती, आता मी सुद्धा 2020 पासून ओके 20, 21, 22, 23 ओके आणि हे 24 एवढ्या सगळ्या पूर्वपरीक्षा अपेअर झालेलो आहे. 2020मधनं मेन्सपर्यंत पोहोचलो मी, बट मुख्य इंटरव्ह्यूला पोहोचू नाही शकलो. इथे डिस्क्रिप्टिव्हला 75 मार्क आले होते, म्हणून जे काय आहे माझं कोचिंग वगैरे माझं गायडन्स तुम्हाला आवडलं आणि मग मी ते सुरू केलं. सांगतोय काय फक्त की पूर्वपरीक्षेचे फिअर सांगतोय मी. 2021ला पण मी अपेअर झालो आणि त्याच्यात मग मला आता ती गव्हर्नमेंट लेवल ऑफिसर पोस्ट भेटली. 22-23 पूर्वपरीक्षा पण मी अपेअर झालो आणि 24 पण. तर 22-23ला 21-22-23ला मी इंटरव्ह्यूपर्यंत रीच झालो होतो. 21मधनं पोस्ट आली होती. 22-23ला माझी पोस्ट काय चेंज झाली नाही आणि 24ला माझी पूर्वपरीक्षाच मी फेल झालो.
फेल झालो हा शब्द आपल्या मार्केटमध्ये चुकीचा आहे, क्वालिफाय नाही झालो आपण म्हणूया. आता हा कट ऑफ आणि मी इथे फेच नाही करू शकलो, ओके 115 मार्कापर्यंत मी येऊन थांबलो सेकंड केले. आता हे मी का सांगतोय इथे की अरे बापरे तू तर सांगतोय पूर्व परीक्षेची ओनली स्ट्रॅटेजी टू क्लिअर आणि तूच नाही पास झाला, मग आता तुझा कशाला व्हिडिओ ऐकायचं. तर प्रॅक्टिकल पॉईंट समजून घ्या की इथे आपल्याला सीसॅट पेपर होते, तोपर्यंत जी क्राऊड होती त्याची काय मानसिकता होती की अरे जीएस पेपरवरती असं लॉजिक आणि एलिमिनेशनवरती एवढं काय घाबरायचं कारण नाही आहे. सीसॅट पेपरमध्ये पॅसेजवरती होल्ड आला आणि तिकडे प्रश्न पडले तर जुळून येते ना बेरीज आपली. दुसरे पण क्राऊड होती की जिला जीएस पेपरला त्या काळात कोणी एकेकाळी 115, 120, 130 मार्क असायचे, पण सीसॅटची फिअर असल्यामुळं त्यांना सीसॅटला जास्त मार्क नाही यायचे आणि मग ते कट ऑफ क्वालिफाय नाही करायचे. इथपासून नंतर आपल्याला फक्त जीएसच्या पेपरवरती म्हणजे जीएसच्या मार्कांवरती क्वालिफाईंग झालं तर मग पुन्हा एकदा सीसॅटवरती पास होणारे आपण जे सो कॉल्ड म्हणायचो सीसॅटवरती पास होतात रे, ठीक आहे, तर त्यांची फिअर आली की अरे सीसॅटच्या मार्क्सचं ॲडिशन होऊन आपल्याला कट ऑफ आपण क्वालिफाय करायचं. आता जीएसचा अभ्यास करायला लागणार आहे पहिल्यांदा. अभ्यास म्हणजे काय, विषयांचा अभ्यास तर केलाच आहे, पण हा MCQचा अभ्यास. मग ते राज्याच्या मुख्य परीक्षा दिलेल्या मुलांना बेटर जमलं की अरे हा आपल्याला MCQ सॉल्विंगचा अप्रोच चांगला जमतो, आपण हे बिअर करू शकतो. आणि ज्यांना हे जमलं नाही तर मग ते कुठेतरी कॉम्पिटिशनच्या बाहेर पडायला लागले. मग आता हे सगळं करत असताना जे मेन आतापर्यंत आपण पाहिलं हे टाईप ऑफ क्वेश्चन आणि टॉपिक ऑफ क्वेश्चन ह्याचा ट्रेंड करून हे परत रिवाईज तर करायला लागतं. म्हणजे एकदा तुम्ही हे सगळं मायक्रो थीम शोधल्या, घेतल्या, सापडवल्या, तुमच्याकडे तयार आहे. आता तुम्हाला माहिती आहे की एवढंच वाचायचं, हेच करायचं आणि पेपरला जायचं आणि पास व्हायचं. जे रिपिटेटिव्हली पेपर देतात किंवा काही लोक जे पोस्टवरती पण आहेत, सुट्टी टाकून येतात आणि अभ्यास करून पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा पास पण झालेले आहेत, तर त्यांच्याकडे काय हे तयार होतं, मला यायचं एवढा वेळ लागतो, मला ह्या वेळेत मी बसणार, एवढा अभ्यास करणार, खतम विषय. पण ते केलं तर पाहिजे ना. मग JD सरांनी ते केलंच नाही ना, म्हणून ते नापास झाले ना. साध्या भाषेत काय की त्या परीक्षेची जी डिमांड आहे मिनिमम, हे जे वेळ वाढवून भेटलाय आणि त्याच्यात मग आता फ्रस्ट्रेट झालो की सोडून द्या दिवाळी काही गरज नाही, तर ती फिअर तुमची म्हणजे तिची खरी फिअर तुम्हाला वाटली पाहिजे. तर त्यासाठी मुद्दा मी सांगितलं की नाहीच ना, सोपे प्रश्न, सोपे टॉपिक, सोपे विषय रिवाईजच नाही केल्यावरती कसं येणार आहे. म्हणजे काय माझं स्वतःचा वैयक्तिक विद्यार्थी म्हणून सपोज काय चुकला प्रश्न तर कोणाला उभयचर म्हणतात प्लॅन्ट किंगडममध्ये, ब्रायोफायटा की टेरिडोफायटा, कन्फ्युजन होते. नाही ब्रायोफायटा, नाही टेरिडोफायटा, मग टेरिडोफायटा लिहिलं जाते. हे का होतंय, माहिती आहे की प्लांट क्लासिफिकेशन झालं किंवा बॉटनी झालं, ह्याच्यामध्ये कोणते टॉपिक दरवर्षी रिपीट होतात, ते रेस्पिरेशन सायकल झालं त्याचं, ओके, फोटोसिंथेसिस सायकल झालं, त्याचे जे वेगवेगळे हार्मोन्स आहेत 4, तर ते येणारच आहे दरवर्षी क्लासिफिकेशनमध्ये. ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जे थॅलोफायटा जे काय तर ते वर्गीकरण येणारच आहे. आणि स्टील तुम्ही ते रिवाईज न करतात पेपरच्या आधी, तर पेपरला बसून तुम्हाला असं होणार आहे की मला हे उत्तर माहीत हवं होतं, मी ह्याच्यापर्यंत पोहोचलो पण होतो, पण मी हे रिवाईज न केल्यामुळे मी मागे पडलेलो आहे. दुसरं काय चुकले, नॅशनल ह्युमन राईटची तारीख चुकली. अजून काय म्हणता येईल, एखादा प्रश्न जो मला आठवतोय, सातवाहन साम्राज्याचा संस्थापक कोण, ते सिमुक आठवत नव्हतं. हे मी 3-4 क्वेश्चन सांगतोय. आता हे मी कोणते क्वेश्चन सांगतोय की तुम्ही मला म्हणताल अबे हे चुकला आणि मास्टर होता तू. पुन्हा एकदा परीक्षा काय मागते, परीक्षा तुम्हाला फक्त विद्यार्थी बनवून ज्या मिनिमम गोष्टी करणं अपेक्षित आहे त्या मागते, आणि त्या जो करतो किंवा त्या ज्याला करायला जमतात तो ती परीक्षा क्वालिफाय होऊन जातो. त्या ज्याला करायला जमतात पण जो करत नाही तो ती परीक्षा क्वालिफाय होत नाही. आणि हे एकदम अंतिम सत्य आहे. सो आपण व्हिडिओच्या आता एंडला आहोत. सांगण्याचं अंतिम तात्पर्य हेच आहे की मिनिमम बेसिक काहीतरी क्रायटेरिया आहेत, ओके, मिनिमम बेसिक क्रायटेरिया आहेत कोणत्याही एका एक्झामला अप्रोच व्हायचे. ते जर तुम्ही पूर्ण करत नाही आहात तर तुम्ही कॉम्पिटिशनमधनं हमखास बाहेर जाणार आहात. मग तुम्ही कितीही मोठे महान गुरु असा, दॅट डझंट मॅटर. पूर्व परीक्षेतनं काही लोक बाहेर पडलेले आहेत, असंच मुख्य परीक्षेमधनं काही लोक बाहेर पडलेले आहेत, काही लोक इंटरव्ह्यूमधनं बाहेर पडले की मला काय मॉक द्यायची गरज आहे. आता राज्यसेवा मुख्य परीक्षा, राज्यसेवा 24 इंटरव्ह्यू चालू आहेत, मला काय मॉक द्यायची गरज आहे, मी आधी दिलेलं आहे की इंटरव्ह्यू, मला काय बेसिक तयारी करायची गरज आहे, ग्रॅज्युएशन असं तसं दुनियादारी काय, आणि जातं ते बिंदास. सो याच्यात काही मजा नाही. एक भली मोठी कॉम्पिटिशन आहे, एका भल्या मोठ्या क्राऊडसोबत तुम्हाला कॉम्पिट करून त्यांच्यापासून काही म्हणजे प्रत्येक जो एक्झामला अपेअर होतोय तो प्रत्येकजण दुसऱ्यापेक्षा काहीतरी बेटर करतोय, अरे कोणत्या तरी पॅरामीटरवरती करतोय, आणि मग तो सगळ्यांना मागं सोडत बेटर करत बेटर करत तो कट ऑफपर्यंत म्हणू आपण, प्रॅक्टिकल पण कट ऑफ आहे त्याच्यापासून पुढे सरकतो आणि पास होऊन जातोय. मग आपण काय बेटर करू शकतो इतरांपेक्षा, हा शब्द म्हणण्यापेक्षा आपण आधी म्हणू की आपल्यापेक्षाच आपण काय बेटर करूया. इतरांपेक्षा बेटर करायचंच आहे, पण आपण शोधू नाही शकणार ना 1,75,000 लोक काय करतात मग त्यांच्यापेक्षा मी बेटर करतो किंवा करते. तर स्वतःपेक्षाच काहीतरी बेटर दरवर्षी करत राहूया. आणि त्याच्यातनं एक जे सगळ्यात बेस्ट आहे आपल्यासाठीचं वन्स अगेन, शिक्षकाने शिकवलेलं, क्लासने सांगितलेलं, पुस्तकात छापलेलं सगळंच जे बेस्ट आहे ते बेस्ट म्हणूनच तो विकणार आहे. पण आपल्यासाठी आपल्याला काय बेस्ट आहे, म्हणजे मी काय म्हणतो की परीक्षा आहे ठीक आहे, पण एक प्रोसेस असते त्या परीक्षेतनं जायची.
ओके, मग ते फाउंडेशन असेल तुमचं, मग तुमची मेन्सची बॅच, प्रीची बॅच काय असेल, ओके, रिव्हिजन बॅच असेल, फास्ट ट्रॅक बॅच, जे काही दुनियादारी असेल, PYQ बॅच, डिस्कशन बॅच, ह्या सगळ्या प्रोसेसचे काही घटक आहेत अरे. पण ह्या प्रोसेसचे घटक हे ज्या त्या क्लासने, ज्या त्या फॅकल्टीने, ज्या त्या लेखकाने ठरवलेले आहेत. डझंट मॅटर की ते प्रत्येक फॅक्टर्स त्या प्रोसेसचे तुम्हाला सुद्धा मॅच करतील किंवा तुम्ही सुद्धा ते केले पाहिजेत. तुमच्या मनावर आहे की तुमची प्रोसेस कोणत्या टर्मोइलमधनं जाते, त्याला कोणते घटक कारणीभूत आहे, त्याचं सराउंडिंग काय, त्याच्यानुसार तुम्ही त्या तुमच्या प्रोसेसचे फॅक्टर्स निवडले पाहिजेत आणि त्याच्यावरतीच काम केलं पाहिजे, तरच तुम्ही ह्या निकालातनं पुढे जाणार आहात. तुमचा एखादा जरी फॅक्टर चुकीचा बसला तुमच्याच प्रोसेससाठी, तर पुन्हा एकदा ते रिस्टार्ट, ठीक आहे, सुरू करा पहिल्यापासून परत. आणि मग त्याच्यातनं इव्हेंच्युअली वर्ष वाढल्यावरती येणारं रिग्रेट आणि फ्रस्ट्रेशन, आणि मग कुठेतरी ह्या प्रोसेसच्याच बद्दल मनात आपल्या काय बसून जाते, आपण एकतर म्हणूया की ॲटलिस्ट काहींना फिअर बसून जाते किंवा काहींना बसतो तो मग राग. ओके, बघतोस काय रागानं, ठीक आहे, तर राग बसून जातो मग मनामध्ये आणि मग ते कन्स्ट्रक्टिव्ह नाही राहणार आहे आपलं आयुष्य ह्या प्रोसेसकडेच बघण्यासाठी. ठीक आहे, म्हणजे आता मला पोस्ट आली 21मधनं, मी आता जॉबवरती आहे, पण 22-23 मी अटेम्प्ट दिले, 24 मी फेल झालो, तरी मी 25 अभ्यास करेल. जोपर्यंत वय आहे, ओके, जोपर्यंत उमेद आहे अभ्यासाची, जोपर्यंत इच्छा होती अभ्यासाची, तोपर्यंत रिस्टार्ट करत करत अभ्यास करत राहील मी. ठीक आहे, पण याचा अर्थ असा बिलकुल होत नाही की मी जे फॉलो करतोय तेच कुणीतरी दुसरं फॉलो करतोय किंवा दुसरं कुणीतरी जे फॉलो करतोय तेच मी करायला पाहिजे. म्हणजे मी म्हणजे ॲज अ इंडिव्हिज्युअलिझम मी बोलतोय की प्रत्येकाची वैयक्तिक प्रोसेस वेगळी आहे. दिवसभर जॉबला जाऊन संध्याकाळी सकाळी अभ्यास करणारा मुलगा हा पण पास होते पेपर, दिवसभर लायब्ररीत 14 तास अभ्यास करणारा पण पास होते, आणि कधी कधी आपण म्हणतो अबे हा कसं काय पास झाला, दिवसाला 2 तास पण लायब्ररीत न बसणारा पण पास होते पेपर. का? प्रत्येकाचे फॅक्टर वेगळे आहेत, प्रत्येकाची प्रोसेस वेगळी आहे. मग तुमचे फॅक्टर्स निवडा, मार्केटमधनं निवडा, मित्रांकडनं निवडा, स्वतःमधनं निवडा, ह्या व्हिडिओतनं निवडा. ओके, पण ते निवडा आणि त्याच्यावरती काम करा. मिनिमम बेसिक क्रायटेरिया मी पुन्हा एकदा बोलते प्रत्येक एक्झामचा आहे, त्याच्यावरती काम केल्याशिवाय, तो इम्प्लिमेंट केल्याशिवाय रिझल्ट येणार नाही आहे. हे कटू सत्य आहे. कटू कशाचं? सत्यच आहे. कटू काय म्हणायची गरज त्याला. ओके, सो आय थिंक दॅट्स इट फॉर टुडे. ह्या व्हिडिओचा पर्पज हाच होता. मी जर पुन्हा एकदा तिथेच येतोय बेसिकवरती, पेनचा कलर एक मिनिट, की इथे जरी म्हटलं असलं काय की ओनली स्ट्रॅटेजी यू नीड टू क्लिअर राज्यसभा प्रिलिम्स, तरी ही ओनली स्ट्रॅटेजी बिलकुल नाही आहे. मी बोलेल तुमचं याच्यापेक्षा दुनियादारी काहीतरी वेगळी असू शकते, पण जे फॅक्टर्स मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले ते स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी सो कॉल्ड, ते मात्र हे वर्कआउट तुम्हाला करायलाच लागणार आहेत. हेच ओनली फॅक्टर्स आहेत, याच्या पलीकडे काही सत्य नाही. मग आता हे आपण एक्झामच्या जवळ आले म्हणून आपण या व्हिडिओमध्ये असा क्रक्स पॉईंटवरती बोलले. हाच व्हिडिओ मी 4 महिने आधी केला असता तर मी तुम्हाला एक्सप्लेन करत बसला असतो निवांत. अरे पॉलिटीचा आता अभ्यास करूया, लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक झालं हे कसं वाचूया, याच्यावरती काय येऊ शकतं. बट आता कुठेतरी महिनाभरावरती पेपर येऊन थांबलेला असताना आणि त्यात पण मग पुढे गेल्यानं आता काय करू कसं करू, तर हे वर्कआउट करा, तरच तो रिझल्ट तुमचा चांगला येणार आहे. आणि तर नक्कीच तो रिझल्ट चांगला येणार आहे. आणि मग त्याच्या पुढचा टप्पा जे मी बोललो की मुख्य परीक्षा आहे आपली, आणि मग पहिलाच पॅटर्न आहे डिस्क्रिप्टिव्हचा. ठीक आहे, ज्याला आपण बोलूया की रायटिंगची तुमची एक्झाम आहे, तर त्याच्याबद्दल मग फिअर आहे बऱ्याच जणांमध्ये की ज्यांनी आतापर्यंत नाही अभ्यास केला आहे किंवा नाही करायचं आहे असं पण काहींचं आहे की नाही सर हे होऊच नाही शकत, पाहू 2-3 वर्षांनी. हे पाहू वगैरे काय नसतं. पूर्वपरीक्षा एकदा झाली की त्याच्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला काम करायचंच आहे. 4-5 महिने तुम्हाला निवांत वेळ भेटणारच आहे. ॲपियर जर होतं एखाद्या एक्झामला तर त्याचा बेसिक काहीतरी तर अभ्यास करताल. मग पुन्हा एकदा हेच पहिलं सोल्युशन आपल्याकडं, तेच अभ्यास करताना PYQ, त्याचे टॉपिक, आणि दुसरं काय तर टाईप ऑफ क्वेश्चन. ओके, हे टॉपिकलाच काय आपण थीम्स ऑफ PYQ असं पण म्हणू शकतो. हेच. पण मग तुम्ही म्हणताल सर ही तर पहिल्यांदाच होती राज्यसेवेची मुख्य परीक्षा. हो, पण सिलेबस जर कॉपी पेस्ट दिलाय तर त्याच सिलेबसवरती वन्स अगेन टॉपिक ऑफ क्वेश्चन, थीम ऑफ क्वेश्चन, टाईप ऑफ क्वेश्चन अवेलेबल आहे का कुठं? हो आहे ना, UPSCच्या मुख्य परीक्षेसाठी. मग सर तिथं आत्ता तर खूपच विचित्र ॲनालिटिकल आणि काहीतरीच ॲनालिसिसचे व्हिडिओ प्रश्न विचारतात आणि मला कसं जमायचं, दिल्लीला जाऊन बॅच करायचं का मी, एवढे भारी भारी बॅचचे नाव असतात, बॅचचे नाव ऐकूनच भीती वाटते, फी पण त्याची किती असते. ठीक आहे, आपलं पहिल्याच वर्षी पेपर होते, आपण असं मनाच्या समजुतीसाठी चला एक वेळ म्हणूया, प्रॅक्टिकली तेच आहे पण मनाच्या समजुतीसाठी असं मानून चालूया की रिसेंटवाला पॅटर्न UPSCचा कधी तयार झाला आहे. कोणी एकेकाळी 2013-14 पासून UPSCचा तोच मुख्य परीक्षेचा पॅटर्न आहे. तेव्हा कुठे आता 10-12 वर्षानंतर ते त्या इंटेन्सिटीवरती रीच झालं. ते जसं राज्यसेवा मुख्य परीक्षा 2012 पासून झाली ना सुरू ऑब्जेक्टिव्ह, पण ज्यांनी आतापर्यंतच्या मेन्सचा अभ्यास केला त्यांना माहिती आहे की 2012 ते 16
12 ते 15 एक ट्रेंड ऑफ क्वेश्चन होता, एक सेट ऑफ माइंडसेट होता. 16 ते 19 एक टाईप ऑफ क्वेश्चन होता, ट्रेंड ऑफ क्वेश्चन होता, ज्याला पॅटर्न म्हणतो आपण सोकॉल्ड. आणि कोविड नंतर 20 ते 24चा आपला ह्याचा एक टाईप ऑफ क्वेश्चन होता. म्हणजे काय की कोणता विषय अवघड येतोय, कोणत्या विषयामध्ये कोणते टॉपिक सोपे अवघड येतात हे ठरलंय ना. म्हणजे काय, जसा माणूस सिंपल स्टेजपासून, लहान इन्फंट स्टेजपासून म्हातारा होईपर्यंत डेव्हलप होत जाते, कोणतीही सोसायटी पण साधं सिंपल स्टेजपासून कॉम्प्लेक्सकडे जाते. ते तुम्ही वाचा ना, इकोटोन, पायोनियर स्पेसिस, कॉम्प्लेक्स स्पेसिस. तसंच कोणताही एक्झाम पण डेव्हलप होतीये, टाईप ऑफ क्वेश्चन्स डेव्हलप होतात, ते एक्झामिनरचा माइंडसेट डेव्हलप होतोय, पेपर सेटरचा माइंडसेट डेव्हलप होतोय. मग आपलं पहिलंच वर्ष आहे ना हो, मग आपण सिलेबस आणि त्याचे बेसिक टॉपिक्स आणि त्याच्यावरती तयार होणारा बेसिक प्रश्न हा तर इकडनं शोधूयात ना. वन्स अगेन टॉपिक ऑफ क्वेश्चन, थीम ऑफ क्वेश्चन, टाईप ऑफ क्वेश्चनवरती आपण नंतर जाऊ. ते मग ते झालं की बाबा ते क्रिटिकली अनालाइज, इव्हॅल्युएट, एलॅबोरेट, डिस्कस, ते टाईप ऑफ क्वेश्चन ते नंतर पाहूयात आपण. त्याची काय आता भीती मानायची गरज नाही आहे. 10 मार्काचा प्रश्न, 15 मार्काचा प्रश्न, 20 मार्काचा प्रश्न, ते सगळं निवांत राहू द्या. पण हे आहे ना अवेलेबल आपल्याकडे PYQ, टॉपिक, थीम्स. मग आपला थोडं काहीतरी ॲनालिटिकल माइंड लावून आपण त्याच्यातलं उचलूयात, याच्यातलं काय आपल्याला इकडे रिफ्लेक्ट होऊ शकतं, आणि थोडंफार त्याच्यामध्ये भारताचं ॲड करूया. म्हणजे काय, UPSCला येणार आहे की बाबा भारताचे जे प्राकृतिक वैशिष्ट्य आहेत त्याच्यावरती काहीतरी प्रश्न येईल, तोच नॅरो डाऊन केला तर तो पण करूयात. आणि महाराष्ट्राचा संदर्भ दिला तर महाराष्ट्राच्या दख्खनच्या पठाराचा अभ्यास करू, सह्याद्रीच्या पर्वतरांगांचा अभ्यास करू. का प्रॉब्लेम काही नाही आहे ना. सो विनाकारण त्या जर हीच भीती मनात असेल की सर ते लिहायचंच कसं, मग ते कौशल्य पण मग MCQ सोडवणे हे पण तर कौशल्य. अजेंडा सेटिंग, अप्रोच बिल्डिंग, ॲनालिसिस, लॉजिक, ट्रिक्स, हे काय हे काय होतं सगळं, हेच तर होतं की ॲन्सर रायटिंग जसं आहे मेन्सला, तसं ते पूर्वपरीक्षेसाठी आपण म्हणून MCQ सॉल्विंग होतं. सो जर त्याच्यावरती आपण खेळलोय, तरुण गेलोय, अरे ये भी कर लेंगे, ये क्या चीज आहे, असं म्हणून स्वतःला जायचं आहे पुढं आपल्याला. ठीक आहे ना. सो लक्षात घ्या की हे डिस्क्रिप्टिव्ह, मेन्स आणि वगैरे काही ह्याचा आता मनामध्ये काहीच भीती ठेवू नका. निवांतपैकी अभ्यास करत राहा पूर्वपरीक्षेचा, आणि त्याच्यातनं आपल्याला तरुण जायचं आहे साध्या भाषेत, हे लक्षात ठेवा. दिवाळी वगैरे काय लय एन्जॉय करू नका. तोंडावर पेपर आलेला आहे, कंबाईनचा पण पेपर इव्हेंच्युअली नोव्हेंबर आणि किंवा डिसेंबर काहीतरी तिथे आहेच अपेक्षित. म्हणजे रविवारी पेपर होणार हे तर तुम्हाला पण कळते ना. मग रविवार कोणता तरी पकडा की 9 नोव्हेंबर नंतर पेपर होणारच आहे 2-3 आठवड्यांनी. सो त्याचा अभ्यास करत राहा, आणि मग पुढच्या वर्षीचे पेपर वगैरे त्याच्या तारखा आयोगाने द्यावीच 2026चे कॅलेंडर वगैरे काय. सो दॅट्स इट फॉर टुडे. थांबूया आपण या व्हिडिओमध्ये. आणि हा ट्रेनिंगमध्ये काढलेला फोटो आहे, नवीन टाकला होता. ठीक आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ, आणि चांगल्यापैकी अभ्यास करा. इव्हेंच्युअली मी पुढच्या आठवड्यांमध्ये दिवाळीपर्यंत वगैरे ट्राय करेल जे मी बोललं DYSP मॉडेल जे काय होतं त्याच्यावरती ब्रॉड सेशन्स घेणं अपेक्षित होतं. बट ॲटलिस्ट एका विषयावरती एक व्हिडिओ असं तरी काहीतरी मी करायचा प्रयत्न करेल. आणि इथेच डिस्कस केलेले पॉईंट, प्रॅक्टिकल पॉईंटवरती, टाईप ऑफ क्वेश्चन आणि टॉपिक ऑफ क्वेश्चनवरती रिपीट बोलूयात. आणि हा जो आपला स्लाईडचा मुद्दा होता, हे टाईप ऑफ स्टुडंट्स, ओके, कॅटेगरी ऑफ स्टुडंट्स किंवा टाईप ऑफ स्टुडंट्स आहेत, तर त्याच्यावरती प्रॅक्टिकली आय होप तुम्ही म्हणजे लक्ष दिलं असेल आणि ते ऐकलं असेल, आणि ते खरंच ते प्रॅक्टिकल आहे. त्याच्यावरती थोडा तरी विचार देऊन स्वतःची स्टेज ओळखून अभ्यास करा. मग त्यातनं घाबरू पण नका, आणि त्याच्याकडं म्हणजे कॉन्फिडंटने पण खूप पाहू नका. पण तेच प्रॅक्टिकल कॉम्पिटिशन आहे. ओके, इथून पुढे जे काय मेन्स डिस्क्रिप्टिव्ह झाली, मग आता MCQ कुठं काय, सो त्याच्यावरती काम करा. दॅट्स इट. आणि तुम्हाला सर्वांना पूर्वपरीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चांगल्याने अभ्यास करा. भेटूयाच लवकर. ओके, पण इथून पुढे मे बी अशा सेटअपमध्ये भेटणं होणार नाही स्टुडिओमध्ये, तर स्क्रीनवरती तरी ॲटलिस्ट काहीतरी भेटत राहूया, ट्राय करत राहूया. थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट.